वास्तव न्यूज में स्वागत है आपका। महेंद्र सरदार। महाराष्ट्र का सातारा, अब वहां पर बाबा साहेब भीमराव अंबेडकर का जन्म निवास घर, ताकि वहां पर अब घर 1 एकड़ में बाबा साहेब भीमराव अंबेडकर का तो घर है, मगर अब वहां पर टूटा फूटा घर इस तरह हो गया है ताकि वहां पर एक बुजुर्ग अब वो ये घर बहुत सालों से संभाल कर रखा है। बाबा साहब का एक घर, अब यहाँ पर से उनकी जिंदगी की शुरुआत हो गई थी सातारा से। अब वहां पर बहुत सारे लोगों का वहां पर आना जाना तो है, मगर अब वहां पर ये घर इतना टूटा फूटा हो गया है, यहाँ पर सरकार भी कुछ भी नहीं कर पाया। अब तो यहाँ पर बहुत सारे लोग अपने संविधान पर, इस भारत देश उन्हीं के नक्श और कदम पर चलता है, मगर आज बाबा साहब का घर टूट गया है, फूट गया है, और वहां पर ना कोई दुरुस्त के लिए और ना कोई अब तो कुछ करने के लिए। अब तो ये बुजुर्ग ये कहते हैं ताकि सारे भारत देश में ही सिर्फ 5 रुपया अपने जेब से अगर डालेंगे तो बाबा साहब का घर फिर से महल बन जाएगा। अब ना जाने कहीं लोग हमारे भारत देश में संविधान पर तो चलते हैं, सारा देश ही संविधान पर चलता है। अब यहाँ पर इनके घर कोई ठीक करने के लिए ना कोई सरकार है और ना कोई नेता और ना कोई और बहुत सारे लीडर्स है। अभी यही एक बदनसीबी है हमारे देश की, ताकि ऐसे महान व्यक्ति, महान नायक कहने वाले अब उन्हीं का घर इस तरह हो गया है। अब उन्हीं के नाम पर जीने वाले बहुत सारे लीडर्स है, इतने दौलतमंद बन चुके हैं, बहुत सारे पुरस्कार लेते हैं बाबा साहब के नाम से और अपने आप को बहुत दलित कहलाते हैं और बहुत सारे लीडर भी बन गए हैं। इस भारत देश में बहुत सारे दलित लोग इन्हीं के नाम पे जीते हैं, इन्हीं के ही नाम का खाना खाते हैं और बाबा साहब को भगवान मानते हैं, और यहाँ पर कोई देख रेख भी नहीं कर पा रहा। ये बदनसीबी की बात है, ताकि अब ये ऐसा हो गया है ताकि ये वीडियो बनाकर वायरल करना अब बन गया है। अब इससे पहले इनकी चरित्र तो बहुत जान चुके हैं, इनकी कहानी बहुत सारे लोग पढ़ भी ले रहे हैं, मगर यहाँ पर कोई आकर नहीं देख पा रहा। यहाँ पर आज तो ये वीडियो हम बता रहे हैं, ये भी हमें वायरल किया हुआ वीडियो है ताकि भारत देश में सबको पता चले, ताकि बाबा साहेब अम्बेडकर का घर कैसा था और किस तरह से हो गया है। अब यहाँ पर कुछ सरकार वाले इस बुजुर्ग को घर के बाहर निकालने की, धक्के मारकर बाहर निकालने के लिए आ गए थे, मगर ये बुजुर्ग को यहाँ पर छोड़कर चले गए। अब तो ना जाने बाबा साहब को भगवान मानने वाले इस घर पर जरा अगर देखेंगे, इस घर को महल बनाएंगे तो और भी बाबा साहब की दुआ हमारे भारत देश पर, दलितों पर ही नहीं हमारे भारत देश पर रह जाएगी। ना जाने किस किस के पर आंदोलन करते हैं, किस किस के विरोध आंदोलन पर बैठ जाते हैं, भूख हड़ताल बैठ जाते हैं, सत्याग्रह बैठ जाते हैं। ना जाने किस किस के लिए हमारे भारत देश में बाबा साहब अम्बेडकर का फोटो लगाकर धरना बैठ जाते हैं। क्यों इनके घर सुधारने के लिए क्या सरकार से, क्या दलित मुखंड लोग क्या नहीं लड़ सकते? क्या हमारे भारत देश के वासी क्या नहीं लड़ सकते? क्या ऐसे बहुत सारे लोग हैं, क्यों आवाज नहीं उठा सकते? क्योंकि उनके नाम पर हम खाते हैं, पीते हैं, अगर उनको भगवान मानते हैं सारे दलित लोग, सिर्फ एक बार तो उन पर आवाज उठाए तो बाबा साहब अम्बेडकर को शांति मिल जाएगी। क्योंकि ये उनका घर है, किसी और का नहीं, ये किराया हुआ मकान नहीं है, उन्हीं के पैदाइशी ये घर है। ताकि अब ये हमें भी इस वीडियो देखकर ही जान ले, ताकि बाबा साहब अम्बेडकर का घर इसी पास में ही है। हमने भी अगर वक्त मिल गया तो फिर हमें भी जाएंगे वहां पर, मगर सबसे पहले शर्मिंदगी की बात यह है ताकि बहुत सारे इस भारत देश में दलित लोग है, क्यों खामोश है? ये तो बात और है, हम खामोश नहीं है, हम तो इसके लिए आवाज उठाओ, इसके लिए आंदोलन करो। हम ये नहीं कहते, सरकार से मांग करो, इस घर को फिर से उसी तरह बाबा साहब अम्बेडकर का जो महल था उसी तरह अगर बन जाए, देखकर सुख शांति और खुशी मिल जाती है। अब ऐसा नहीं है, मगर ना जाने किस किस तरह से लोग, ना जाने किस किस के बदौलत पर फायदा उठाते हैं। ना जाने यहाँ पर बाबा साहब अम्बेडकर का ये घर है,
उन्हीं का रहा हुआ मकान है, मगर इसको अगर सुधारेंगे तो बाबा साहब अम्बेडकर का नाम और रोशन हो जाएगा। आखिर कौन आवाज उठाएगा, कौन सरकार से लड़ेगा, अब तो देखा जाएगा। देखेंगे एक रिपोर्ट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे हे, त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे, त्यांचं कम्प्लिटली बालपण इथं गेलेलं आहे आणि हे ते मालक जे आहे एवढं दादा चिडून काय उपयोग आहे का? त्यांची व्यथा ऐकू द्या, बोला। आमची हालत बेकार केली, बेकार खायची मोचत केली आहे माहितीये का? कशामुळे? आमची जागा असून आम्हाला हाकलत्यात बाहेर एवढे एवढे पैसे देऊन। हा, बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं? नाही नाही, हे चुकीचं आहे। हा, तुमची जागा आहे, तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात, काडीमोल किंमत, आणि बाहेर हाकलत्यात। हा, हे चालेल का तुम्हाला? का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवले की मी तिथं राहिलोय, तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा? असं काय नाही, मग असंच सांगितलंय। असं काय नाही। अरे आम्हाला हाकलत होते, हाकलून देत होते, खोटं सांगतोय का? जे हाकलून घेत असेल ते बाबासाहेबांचे अनुयायी नसतील नाही का? हो, सरकारच आहे, हो, सरकारनेच आम्हाला हाकललंय। अच्छा, सरकारच हाकलत होतं। खोटं वाटत असेल विचारा, कुणालाही विचारा। आपण आता ह्या जागेचे मालक आहात का? हो। अच्छा, पण मालक आपलं नाव काय? उदय आमने। उदय आमने। आणि कोणी नाही, तुम्ही फक्त आज आलाय। हो हा, हो, की परत कधी आयुष्यात दिसणार नाही। अच्छा, तुम्हाला आमची कथा ऐकणार, वाईट वाटेल तुम्हाला। अगदी तुमचं बरोबर आहे। आम्ही आता मावळ मधून आलेलो आहे, पुण्यावरून आलोय, पाहण्यासाठी आलो की बाबा आम्हाला तेच म्हणतोय ना, मग आम्ही तेच म्हणतोय तुम्हाला, तुम्ही फक्त इथं येणार, बघणार आणि जाणार। त्या घरात जे व्यक्तीचं काय आहे याचं तुमच्या डोक्यात काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही। अगदी अगदी बरोबर आहे। बघा कसे बघू देत आहेत ते, बघू देत आहेत ते, त्यांची परिस्थिती सध्याची काय आहे ते त्यांनाच माहिती। आम्ही तुम्हाला आत यायलाही नाही म्हणत नाही, तुम्ही आत सुद्धा जाऊ शकता, परवानगी फक्त कोर्टात ना आणा किंवा कलेक्टर अच्छा, जाऊ शकता। अच्छा, अडवत नाही तुम्हाला। त्या अक्षरचा रोज रडतोय मी। बरोबर मान्य जागा असून आम्हाला खाता येत नाही आज। अच्छा अच्छा, बरोबर। सरकारने एवढा अत्याचार केला, सरकार करते, पडायला आले तर दुरुस्ती करायला सुद्धा परवानगी देत नाही। बघा, बघायचं का घर कसं गळतंय ते, आम्ही झोपतोय कसं ते बघायचं आहे का? दाखवत आहे का? एकाने यायचं फक्त, तुम्ही कोण व्यवस्थित सुशिक्षित नाही? एक मिनिट, तू काय किती शिकलेस? मी कॉम झालेलो आहे, मी जातो। चल, माझं शिक्षण खूपच XYZ आहे, म्हणजे चला चल, एक मिनिट, चल, असं नाही बोलत ताई मी बूट काढू काय? असू द्या, आता तुम्हाला आम्ही राहतोय तेव्हा आमचं आम्हाला काय माहित। असू द्या, नक्की असू द्या, असू द्या, काही नाही। ते पडायला आले, कौलावर आहे सगळं। इकडे या, आत या, आत या, या की। अरे रे, खूप विचित्र अवस्था झालेली। आणि हे तुम्ही नुसते बघता, आम्ही काहीतरी करू म्हणता, पण तुम्ही कोण लोक येत नाही, पैसे काढत नाही, दुरुस्त तर करावी। बाबासाहेबांचं घर आहे ना? बाबासाहेबांचं घर आहे, तर तुमच्याकडनं एक 5-5 रुपये जरी काढले तर किती अमाप होतील। हो 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 हो, खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे। दुरुस्त करायला तुम्ही हे तुमचं ठळक मांडा, आता ठळक मांडा। काय मांडायचंय? काय सरकार हे बघतच नाही आमच्याकडे, तर आमची दशा वेगळ्या बेकार करून टाकली आहे सरकारने। आमचं आम्हाला खाता येत नाही, आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाहीत, काय करू आम्ही सांगा? ठीक आहे, आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते करूया, बघा। ठीक आहे, धन्यवाद तुम्ही। आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न, समाजापर्यंत हा मेसेज जाणार,
तुमचे आभार आणि मानले. अख्ख्या भारतामध्ये हा मेसेज जाणार. महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा कन्नडीमध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ठीक आहे. हो. आपलं परत एकदा आपलं नाव. माझं उदय लक्ष्मण आमने. अच्छा. माझ्या वडिलांची जागा घेतलेली आहे, ही खरेदी केलेली आहे. अच्छा. ही एवढी मोठी जागा असून सुद्धा मला किती एकर जागा आहे? 30 गुंठे जागा आहे. 30 गुंठे जागा म्हणजे अर्धा एकर जवळजवळ आहे. 1 एकर एक एकरच जागा आहे. तरी सुद्धा सरकारने आम्हाला हाकलत होतं. तर आज आमचे उदरनिर्वाहाचं साधन नाही माझं. अच्छा. आई गेली, बाप गेले, मी आता एकटाच आहे, काय करणार? उदरनिर्वाहाचं अजिबात साधन नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष नाही. हा व्हिडिओ सगळीकडे जाणार, सगळीकडे जाणार. ठीक आहे ना, काळजी नसावी. हा व्हिडिओ सगळीकडे जाणार. अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये. सरकार पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये, उलट ह्या परिवारावर दबाव आणत आहे. मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे. साताऱ्यातले, कराडातले, सांगलीतले कार्यकर्ते काय करतात? आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत. ठीक आहे, आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत. बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठे इथं झालेले आहेत साताऱ्यामध्ये. त्या साताऱ्यामधलं हे घर आहे जे तुम्ही पाहतात आणि हे ते मालक आहेत. हे जे ते मालक आहेत, हे पहा, त्यांचं हे घर आहे. ठीक आहे ना, हे त्यांचं घर आहे. हॅलो, हे त्यांचं घर आहे. येस. हो हो हो. अर्धा एकर जवळजवळ जमीन आहे. जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे. हे पहा, खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत. खूप हाल झालेले आहेत. येस 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 येस. अरे बापरे, हे पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे. ठीक आहे ना, हे पाणी पडतंय म्हणून हे प्लॅस्टिकचा कव्हर लावलेला आहे त्यांनी. पाहू शकता. घराची दुर्दशा, तर आमची कशी दुर्दशा असेल, आम्ही कसं खाऊ? मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका दादा. मालकाची दुर्दशा काय चालली?